श्रावण महिना लागला, सणवाराला सुरुवात झाली आणि त्या अगोदर तांब्या पितळीचे भांडे मात्र घासायचे आहेत. त्यासाठी 2 चमचे गव्हाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 1 लिंबाचा रस पिळलेला आहे. आता पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यायची, पण त्या अगोदर अर्धा चमचा कुठलंही त्यामध्ये डिटर्जंट टाका. अशा पद्धतीने पेस्ट बनवा आणि तांब्याचा गडवा घेतला. आता त्यावर थोडीशी पेस्ट लावली आणि चुटकीसारखं जादूसारखं सगळं असं छान निघालेलं आहे. पाहू शकता. आता मी तुम्हाला खरं सांगते, जेव्हा लिंबू आणि मीठ घासल्यानंतर ही भांडे अगदी चुटकीसारखे निघतात, एकदम जादूसारखे. पण तेच भांडे अर्ध्या तासानंतर पहा, त्याला इतके डाग पडते, इतके लालसर होते, असं वाटते की हे घासले की नाही. पण या पेस्टनं नाही का अजिबात डाग पडलेले नाही. खरंच खूपच छान आहे आणि हाताला सुद्धा इजा होत नाही. आणि एवढ्या पेस्टमध्ये खूप सारे भांडे स्वच्छ होते. तर सगळे छान धुतल्यानंतर त्याला अजून एकदा भांड्याचं लिक्विड, साबण जे वापरताना ते लावून अजून एकदा घासून घ्यायचे आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे. आणि ऊन असेल ना तर उन्हाला ठेवा. आता हे कितीही दिवस राहिले ना तर त्याला डाग तर अजिबात पडणार नाही. आता माझ्या घरी घासून 1-2 दिवस झालेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवते पुढे. आणि हातंसुद्धा एकदम मुलायम राहते. तर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पावडर वापरायची गरज नाही. पाहू शकता 2-3 दिवसानंतर.